नमस्कार मंडळींनो, आज आपण जी पाककृती बघणार आहोत ती आहे अळूच्या पानांची वडी, अळूवडी। अळूची पानं फार सर्रासपणे एकतर बागेतही येतात किंवा बाजारातही सहज उपलब्ध असतात। याची वडी बऱ्याच जणांना खूप आवडते, काहींनाही करायला कठीण वाटते। तर आज आपण याची कृती कशी करायची ते पाहूया। त्यासाठीचं जे साहित्य आहे त्याच्यामध्ये 7 ते 8 मी अळूची पानं घेतलेली आहे आणि बेसन जे आहे हे मी बाउलमध्ये साधारण आत्ता अंदाजे 3 वाट्या तरी बेसन मी घेतलेलं आहे। आपण डिशमध्ये त्याचा बेसन काढताना मला अंदाज येईल आणि तो किती वाट्या होते ते एक्झॅक्ट लागलंय ते मी त्याच वेळेला तुम्हाला सांगेल। तर साधारण 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे, थोडी खुसखुशीत किंवा कुरकुरीत होण्यासाठी। इथे चिंचेचं जी चटणी आहे, आंबट गोड चटणी ती आहे। साहित्यामध्ये आहे मिरची, लसूण, साधारण मिरची जी आहे 4 ते 5 मिरच्या आहेत, एक कांडी लसणाची पूर्ण सोलून घेतलेली आहे। आपण मिरचीही टाकणार आहोत आणि लाल तिखट देखील टाकणार आहोत। दोन्हीची चव खूप छान येते। तुम्हाला लाल तिखट आणि लसूण ज्यांना आवडत नाही, उपवास आहे किंवा इतर काही गोष्टी आहे त्यावेळेला तुम्ही तो टाळू शकता, पण थोडासा लसूण टाकला तर ह्याची चव जी आहे ती फार सुरेख येते आणि नुसतीच मिरची टाकण्यापेक्षा थोडं लाल तिखटाची चव देखील त्याला सुरेख येते। त्यामुळे आपण 4 ते 5 मिरच्या, एक कांडी लसणाची आणि साधारण 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, साधारण 1.5 चमचा धणे जिरे पावडर घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा हे पीठ तयार करू त्यावेळेला इतर जे मसाले आहेत ते अगदी पाव चमचा, अर्धा चमचा असे लागतात, म्हणून हे मी डिशमध्ये काढलेले नाहीये, हे पिठावरच टाकताना मी सांगणार आहे। म्हणजे हळद, हिंग, मीठ, तीळ हे फार कमी लागणारे पदार्थ आहेत, ते आपण पिठावरच टाकताना बघून घेऊया। सगळ्यात पहिल्यांदी आपण ही जी पानं आहेत ती स्वच्छ पाण्यातून चांगली धुवून घ्यायची आहेत 2 ते 3 वेळा। त्यानंतर मी हा टेबलावरच ही लावणार आहे, त्यामुळे हा जो टेबल आहे तो देखील मी छान स्पंजनी पुसून, फडक्याने पुन्हा तो पुसून घेतलेला आहे, चांगल्या स्वच्छ नॅपकिननी पुसून घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला ह्याच्यावर करणं खूप सोपं होईल। तर आता पहिल्यांदी आपल्याला ही जी पानं आहेत याचे हे जे दांडे आहेत हे काढणं फार गरजेचं आहे। ते कसे काढायचे, तर ही टोकं आहेत ही या पद्धतीने काढायची आणि जेवढं आपल्याला हे सहजपणे पुढपर्यंत नेता येईल, म्हणजे पान पाटू न देता हे जेवढं आवश्यक सहज कट करू शकतो तेवढा हा आपल्याला दांडा कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला काय करायचंय, हे असं ठेवून हे लाटून घ्यायचं आहे। लाटण्यामुळे काय होतं, या ज्या शिरा आहेत या मऊ पडतात आणि चपट्या होतात, त्यामुळे जेव्हा आपण वडी करू तेव्हा त्याचा दुमडताना अजिबात काही त्रास होत नाही। तर हे आपण आता लाटून घेतली, अशी सगळी पानं आपल्याला करून घ्यायची। तर आपण सगळी पानं करून घेऊया। अशा पद्धतीनं मी ही सगळीच पानं लाटण्याने लाटून घेतलेत आणि दांडे त्याचे सुरीने काढून घेतलेत। आता पुढच्या कृतीकडे बघूया। हा, आपली जी पानं करून झालेली आहे आता ही तयारी देखील आहे। आता हे मिश्रण आपल्याला एकत्र करायचंय। 2 पानं मला काही बरोबर वाटली नाही म्हणून मी ती काढलेली आहेत, त्यामुळे आता आपली एकूण पानं आहेत 6। तर 6 पानांसाठी आपल्याला बेसन घ्यायचं आहे। तर आपण काय करूया, वाटीने मोजून घेऊया, म्हणजे 6 पानांना अंदाजे आपल्याला किती लागतं ह्याचा अंदाज येईल। हे एवढं गरजेचं आहे, म्हणजे 2.5 वाट्या आपलं बेसन झालेलं आहे। 2.5 वाट्या मी बेसन घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये हे जे कॉर्नफ्लोअर आहे अगदी हार्डली 2 ते 3 चमचे आहे, हे टाकून घेऊया। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, सगळं जे मिश्रण आहे ते एक एक करून टाकायचं आहे। त्याआधी आपण काय करूया, हे मी जे मिरची आणि लसूण आहे ते वाटून घेतलेलं आहे ते आपण टाकून घेऊया।
लाल तिखट आहे, हे एवढं सगळं लागणार आहे आपल्याला. 1.5 चमचा लाल तिखट आहे, 1.5 चमचा जिरं आणि धणे आहे, आणि ही आपली कोथिंबीर आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचे, हळद, हिंग. एक साधारण छोटा फोडणीतला चमचा आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली हिंग टाकलेला आहे, आणि साधारण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये तीळ खूप छान लागतात, त्यामुळे आपण साधारण हे 2 चमचे तीळ टाकलेले आहेत. आता ही जी चटणी आहे ती देखील आपल्याला टाकायची. ह्याच्यामध्ये आपण टाकले तर पुन्हा पानांना, काही जण पानांना वेगळी लावतात, म्हणजे चोळतात पानांना आणि मग त्यानंतर हा मसाला लावतात. पण मी तशी वेगळी चोळत बसत नाही, मी या मसाल्यातच टाकते. त्यामुळे काय होतं, मसाल्यासोबतच ती पानांनाही लागते, त्यामुळे गरज नाही आहे. काही थोडं आंबट आणि गोड लागायला पाहिजे, त्यामुळे मी जवळजवळ सगळे टाकले. पण आता आपण चाखून बघूया आणि मग त्यानंतरच ठरवूया. आता आपल्याला मीठ टाकायचं आहे, तर हे छोटा चमचा आहे, म्हणजे साधारण 1 चमचा मीठ आपल्याला टाकायचं आहे. आता आपल्याला आवश्यक जेवढं आहे तेवढंच आपण ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, आणि मग ते घट्टसर आपल्याला भिजवायचं आहे. त्यामुळे आपण काय करूया, याला जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी घेऊया. आता आपल्याला काय करायचं, थोडं थोडं ह्याच्यात हे सगळं मिश्रण जे आहे ते छान हाताने एकजीव करून घे. हाताने जेव्हा आपण भिजवत असतो मिश्रण, तेव्हा पाणी अगदी कमी कमी टाकत जायचं आहे. घाईघाईनं एका वेळेला जर पाणी टाकलं तर ते मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे मिश्रण पातळ होणार नाही याची काळजी घ्या. आणि ह्याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत या आपल्याला छान मोडून टाकायचे. त्यामुळे अशा पद्धतीनं ते हाताने छान कालवून कालवून त्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून टाकायच्या, आणि पातळ होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. पहा, हे जे मिश्रण आहे ते मी तयार करून घेतलेलं आहे. आता त्याचा थिकनेस किंवा घट्टपणा बघा कसा आहे. हा एवढा इतपतच असणं गरजेचं आहे, यापेक्षा अधिक थिक घट्ट असू नये आणि यापेक्षा अधिक पातळ असू नये. काय होतं, जास्त घट्ट केलं तर पान फाटायची शक्यता असते, आणि फार पातळ केलं तर वडी बसणार नाही, म्हणून हे मध्यम बसणं गरजेचं आहे. आता आपण काय करूया, पानावर असं हे टाकून घेऊया, एवढं लागतंय त्या पद्धतीनं. बरं, आता पानं जे आहे त्यात सगळ्यात मोठं जे पान आहे ते आधी घ्यायचं आहे, आणि मी काय करते की त्याच्यापेक्षा जी लहान आहे ती तशी मी अशी लावून घेते, की त्याच्यापेक्षा लहान हे आहे, मग त्याच्यापेक्षा लहान हे, असं करत करत ही रचना करून ठेवते, म्हणजे मग आपल्याला घ्यायला ते पटकन बरं पडतं. आता आपण कसं लावायचं आहे, तर हा आपण आता पीठ टाकून घेतलेलं आहे, तर हे या दिशेने का फिरवायचं आहे, कारण की पानांचे जे शिरा आहेत ना त्या त्याच पद्धतीच्या आहेत, त्यामुळे आपल्याला हे फिरवताना जर आपण त्याच दिशेचा वापर केला तर ते पान फाटणार नाही आहे. पिठाचा अतिही वापर नाही करायचा आहे, आणि पीठ अगदी कमी पण नाही वापरायचं आहे. जेवढं आपल्याला आवश्यक लागणार आहे तेवढं पीठ आपण याच्यावर लावून घ्यायचं आहे. हे पानांच्या मध्ये हा जो मसाला आहे, एकतर हे बाइंडिंगचं काम करतं आणि चवही याच्यामुळे छान येते, तर त्यामुळे आपल्याला हे आवश्यक लागेल तसं लावून घ्यायचं आहे. तर आपल्याला दुसरं पान लावून घ्यायचं आहे. आता हे असं लावते आहे. आता हे तुम्हाला कळलं असेल की ह्या पानाचं टोक या बाजूला आहे आणि ह्या पानाचं टोक मी या बाजूला अपोजिट बाजूला घेतलेलं आहे. याच्यावरती पण आपण टाकून घेऊया. साधारण हे 1 चमचाभर तरी लागतं मिश्रण आपल्याला.
पानांच्या कानाकोपऱ्याला व्यवस्थित लावायचं. राहिलं ना तर मग अडचण होते दुमडताना, त्यामुळे सगळा कोपरा पानं व्यवस्थित लागेल याची काळजी घ्यायची आहे. आता पुन्हा आता या बाजूला टोकतं म्हणून आता हे टोक या बाजूला अपोजिट साईडला घेतलेलं आहे. याच्यावर प्रेस करून घ्यायचं. अशा पद्धतीने मी ही सगळी पानं लावून घेते. पहा, अशा पद्धतीने मी शेवटचं पान देखील लावून घेतलेलं आहे. आता आपलं पीठ देखील अगदी अचूक बरोबर झालेलं आहे. 2.5 वाट्या पीठ घेतलं होतं, त्याला 1 वाटी पाणी अगदी बरोबर होतं आणि साधारण 4 चमचे तरी चिंचेचा कोळ होता. बाकीचं साहित्य तुम्ही बघितलेलेच आहे. आता आपल्याला काय करायचे, हा 1 चमचा का शिल्लक ठेवलाय तर आपल्याला आता फोल्ड करायचे आहे, दुमडून घ्यायचे. त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक तेवढं लागणार आहे पीठ. तर हे फार अगदीच जास्त दुमडायला जायचं नाही, अगदी जोरात एवढं थोडंसं ते सरळ, फक्त ती वडी आपल्याला मिळावी त्या कारणाने तिला एक चांगला शेपही यावा म्हणून आवश्यक तेवढंच आपण हे दुमडून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूनी दुमडलं की मग आता आपल्याला हे जे पीठ आहे हे लावून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, बाइंडिंग चांगलं होतं पिठाचं. आपल्याला काय करायची, ही वडी जी आहे ती गुंडाळून घ्यायची. गुंडाळताना जेवढी टाईट आपल्याला गुंडाळता येईल तेवढी ती आपल्याला टाईट गुंडाळून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं ती गुंडाळत जायची आपल्याला. ही जेवढी तुम्ही सुबक गुंडाळाल तेवढी ती छान होते वडी. हे शेवटचं जे टोक आहे याला देखील आपण हे पीठ थोडं जास्तीचं लावून घेऊया. आपल्याला शेवटचं फोल्ड आहे, तुम्ही असंही दुमडू शकता किंवा टोकही ठेवलं तरी चालतं. हा आपण इथे फोल्ड शेवटचं मारलेलं. आता काय करायचंय, हा जो कडेचा भाग आहे याला हे उर्वरित पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते पीठही संपून जाईल. म्हणून इथे आपल्याला गरजेचं आहे लावणं, ती गरज भागवून जाईल. ठीक आहे. आता आपलं पीठही संपलेलं आहे. जर आपल्याला कुठे वाटलं राहिलंय थोडंसं तर आपण हे लावून असं प्रेस करून घेऊ शकतो. आता आपली अशी फोल्ड केलेली ही तयार आहे. आता ह्याच्यात मी काय करते, पुन्हा एक कट मारते. मी आता ही स्टीमरला लावणार आहे आणि त्याचं भांडं जे आहे ते थोडं छोटं आहे, त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही वडी बसणं गरजेचं आहे. म्हणून मी काय करते, मध्ये जिथे शीर आहे तिथंच ही वडी कट करून घेते आहे. तुम्ही करायलाच पाहिजे असं हट्ट अजिबात नाही आहे. तुमच्याकडे जर मोठी चाळण असेल तर तुम्ही अख्खा उंडा अशा पद्धतीनं ठेवू शकता, पण आत्ता मला गरज आहे म्हणून मी हा कट केला आहे. आता मी हे स्टीमरला लावते आहे. साधारण 10 मिनटं बास होतात, 10 ते 12 मिनटं. तर आपण छान ह्याला स्टीम करून घेऊया. आळूवडी जी आहे किंवा त्याचे जे उंडे आहेत ते आपल्याला उकडून ते थंड देखील झालेले आहेत. 10 मिनटं उकडले आणि त्यानंतर एक 10-15 मिनटं थंड होण्यासाठी ठेवून दिले. थंड होणं फार गरजेचं आहे. थंड जर झाले नाही, घाईघाईत आपण वड्या जर चिरायला गेलो तर त्या पूर्ण वेड्यावेकड्या होतात. त्यामुळे नेहमी उंडे उकडून झाल्यानंतर एक साधारण 15 मिनटं तरी त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच त्या कापायला घ्यायच्या आहेत. तर आता आपण त्या कापायला घेऊया.
जाडी जी आहे ती प्रत्येकाने आपापल्या आवडीवरती ठरवायची आहे, पण फार पातळ नाही कापायचे आणि फार जाडही कापायचे नाही, साधारण मध्यम आपण कापून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या कापून घेऊया. अशा रीतीनं आपण ह्या सुरीने छानशा कट करून घेतलेल्या आहेत वड्या. तर आपल्याला आता या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत. तेवढं तेल मी टाकलेलं आहे. तेल तापले का चेक केलं तर गॅस थोडं कमी केला आहे आणि आपण आता हे छान लावून घेऊयात सगळ्या वड्या ह्याच्यावरती. आता या छान आपण गुलाबी रंगावरती तळून घेऊया दोन्ही बाजूने. अशा पद्धतीनं आळूची वडी कशी करायची आणि ती कशी गुंडाळायची, त्याला पीठ कसं लावायचं, पिठामध्ये काय काय टाकायचं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला नक्कीच समजलेली असणार आहेत. तर आळूवडी जितकी वाटते किचकट तितकी ती खरंच नाही आहे. तर एकदा जरूर करून पहा आणि खाऊन पहा आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.